आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कबूतर खाण्यांसंदर्भातली। कबूतर खाण्यांबद्दल हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल आणि त्यानंतर कबूतरांना खाद्य घालणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी रोखठोक भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडली आहे। लोढांसारख्या व्यक्तींनी यामध्ये पडू नये असा इशाराही राज ठाकरेंनी मंगलप्रभात लोढांना दिलाय आणि त्यासोबत स्वातंत्र्य दिनी मांसाहार करण्यावरती बंदी घालणं हे कोणतं स्वातंत्र्य असा सवाल विचारत राज ठाकरेंनी सरकारलाच घेरलाय। याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिरा काय आणल्या असतील मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। आणि हे सगळे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का? लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कबूतरखाने आणि कबूतरांना खाद्य देण्याचा प्रश्न गाजतोय। कबूतरांच्या विष्ठेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असल्याचं सांगत कोर्टानं या कबूतरखान्यावर बंदी घातली आहे। हायकोर्टाच्या बंदीनंतर कबूतरांना खाद्य देण्याचे प्रकार समोर आले आहेत। दादरसारख्या भागात इमारतीच्या टेरेसवरच कबूतरखाना उभारण्यात आल्याचं दिसून आलंय। कबूतरखान्याच्या विषयावर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे। त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्यांना खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगाच धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। कारण ह्या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला। कबूतरखान्यावर कोर्टानं टाकलेल्या बंदीला झुगारून काही दिवसांपूर्वी दादरमध्ये जैन समाजानं आंदोलन केलं होतं। सुऱ्यांचा वापर करत ताडपत्रीही फाडण्यात आली। अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी राज ठाकरेंनी केली आहे। त्याच्यासाठी जे आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन, त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी तरी पण समितीने केलं। ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही। कबूतरखान्याच्या बंदीविरोधात जैन समाजाच्या आंदोलनावेळी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढाही यावेळी उपस्थित होते। राज ठाकरेंनी त्यांच्यावरही निशाणा साधलाय। आणि हे सगळे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का? लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते। त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे। आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिरा काय आणल्या असतील मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। मी त्या दिवशी ज्यावेळी निलेश चंद्रजीने शस्त्र उचलण्याची भाषा केली होती त्यावेळी मी सांगितलं होता की मी त्यांचे विरोधामध्ये आहे शस्त्र उचलण्याची भाषाचे, आणि आता पण मी माझ्या तेच मत आहे। म्हणून मी माननीय राजसाहेब ठाकरेसाठी आणि सर्वांसाठी हा खुलासा करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कानून हातमध्ये लेऊ नये आणि सर्वांनी जे माननीय उच्च न्यायालयाचे किंवा माननीय प्रशासनाचे जे निर्णय होईल त्यांच्या मर्यादेमध्ये राहून आपापला काम करायचा। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी डागल्या आहेत। मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत। सरकारला नेमकं हवं आहे काय? की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबूतरं आणलीत, बरं का? आता माहीत नाही कुठकुठचे प्राणी परत येतात, ह्याच्या पुढे आता येतील ते। कबूतरखान्यासोबत राज्यातील काही महापालिकांनी 15 ऑगस्टला कत्तलखान्यांवर आणि मांस विक्रीवर बंदी घातली आहे। मात्र ही बंदी झुगारून टाकण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत। मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का? पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नयेत। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच। मांसाहार बंदीचा निर्णय हा 1988 सालापासून लागू असल्याचा युक्तिवाद सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। त्याला राज ठाकरेंनी उत्तर दिलंय। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की
विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले. तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे. मी आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या 1988 साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय. मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल, नाही तर आता आणला असेल. मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत. हे कोणता स्वातंत्र्य दिन? राज ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती. त्यानंतर याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारला मागे घ्यावा लागला. आता यानंतर राज्यात गाजत असलेल्या कबूतरखान्यावरील बंदी आणि मांसाहार बंदीवरून राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.